नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण महाविद्यालयातील डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स या COC कोर्सबद्दल चर्चा करणार आहोत. एक आठवड्यापूर्वीच आपण एक ग्रुप तयार केलेला आहे की ज्यामध्ये आपण सर्टिफिकेट कोर्स इन बँकिंग अँड फायनान्समधले जे विद्यार्थी आहेत ते प्रमोट केल्यामुळं डिप्लोमामध्ये ते एंटर्ड झालेले आहेत. आता तुम्ही SY BComला ॲडमिशन घेत असताना तुम्हाला हा जो काही डिप्लोमा बँकिंग अँड फायनान्स आहे हा COC कोर्स तिथं कंपल्सरी केलेला आहे. याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण की जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन व्हाल आणि कुठं जॉब अपॉर्च्युनिटीसाठी तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन कराल तेव्हा तुम्हाला साईड बाय साईड कोणते कोर्सेस, करिअर ओरिएंटेड कोर्सेस तुम्ही कोणते केलेले आहेत हे पाहिलं जातं. आणि त्यामुळं आपण फर्स्ट इयरला सर्टिफिकेट कोर्स देतो, सेकंड इयरला डिप्लोमा कोर्स देतो आणि थर्ड इयरला आपण तिथं ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्स देत असतो. तर त्याच पद्धतीनं आपला जो काही कोर्स आहे ज्यामध्ये बँकिंग अँड फायनान्सशी रिलेटेड 3 पेपर आपण शिकत असतो, हे तुम्हाला माहीतच आहे. परंतु आता जे काही ऑटोनॉमीमध्ये सिलॅबस रिफ्रेम झाले असल्यामुळं आताचा जो डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्सचा सिलॅबस जो आहे तो थोडासा आपण मॉडर्न बनवलेला आहे आणि त्याचा फायदा अपडेटेड असल्यामुळे त्याचा फायदा निश्चितच तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटीच्या वेळेस होणार आहे. कारण जे पेपर आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत विद्यार्थी मित्रो, तर ते पेपर जे काही आहेत ते तुम्हाला एक डायव्हर्सिफाईड करिअर देण्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत. कारण रेग्युलरच पेपर जर आपण इकडं शिकवले असते तर फार त्यामध्ये काही डिफरन्शिएशन झालं नसतं. सो याचा विचार करून आपल्या विभाग प्रमुख डॉक्टर विजय कुंभार सर यांनी हा सिलॅबस फ्रेम करत असताना यामध्ये 3 नवीन पेपर जे इंट्रोड्यूस केलेले आहेत त्याचा निश्चितच तुम्हाला एक वेगळं करिअरची संधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचा तिथं त्यांचा जो काही एम आहे ते तिथं दिसून येते. ओके, तर आज आपण या कोर्सबद्दल चर्चा करणार आहोत. आता या कोर्सच्या बाबतीत जर मी तुम्हाला सांगायचं झालं तर आता आजपासून हा जो काही डिप्लोमा बँकिंग अँड फायनान्स कोर्स आहे हा आठवड्यातून बुधवार आणि गुरुवार या 2 दिवस निश्चितच चालू राहणार आहे. 11 वाजता तुमचे जे लेक्चर्स असतात ते 10 ते 11 व्हिडिओ लेक्चर्स जनरल BComचे झाल्यानंतर दर बुधवारी आणि गुरुवारी 11 वाजता आपण डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स हा विषय तिथं घेणार आहोत. आता या विषयामध्ये लक्षात घ्या, या विषयामध्ये आपल्याला काय करायचं किंवा या कोर्स स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता की कोर्स स्ट्रक्चरमध्ये 3 पेपर आपल्याला इथं शिकायचे आहेत. पहिला पेपर जो आहे तो फायनान्शियल मार्केट आणि सर्व्हिसेस आहे. त्याच्यानंतरचा जो दुसरा विषय आहे तो इन्शुरन्स बिझनेस इन इंडिया आहे आणि तिसरा जो काही पेपर आहे तो म्युच्युअल फंड बिझनेस इन इंडियन इकॉनॉमी असा तो विषय आहे. आता एक लक्षात घ्या की हे सब्जेक्ट शिकत असताना पहिलं तर मला एक तुम्हाला क्लिअर असं करायचं आहे की हे पेपर हे टोटली इंग्लिश मिडियममधून राहणार आहेत आणि याच्याशी रिगार्डिंग जे काही इन्फॉर्मेशन आहे ते पर्टिक्युलर ते शिक्षक त्याचे नोट्स तिथं प्रोव्हाइड करणं, त्याचबरोबर त्याबद्दलचे लेक्चर्स तिथं घेणं हे चालू राहणार आहे. सो दर बुधवारी आणि दर गुरुवारी तुम्ही हे लेक्चर्सला अटेंड राहणं ही आपापली जबाबदारी आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की हे जे काही लेक्चर्स आहेत ते आता कोविड इफेक्ट असल्यामुळं तुम्हाला माहीतच आहे की आपण तिथं ऑनलाईन टीचिंग सुरू केलेलं आहे. त्यामुळे याच्याशी रिगार्डिंग जे लेक्चर्स आहेत ते बुधवार आणि गुरुवार तुम्हाला ग्रुपवर शेअर केले जातील. ते समहाऊ यूट्यूब लेक्चर्स असतील आणि समहाऊ झूम लेक्चर्ससुद्धा असतील. झूमला ऑनलाईन सेशनला तुम्ही हजर राहणं हे खूप जास्त गरजेचं आहे. कारण या कोर्सेसला तुम्हाला माहीतच आहे विद्यार्थी मित्रो, जर प्रेझेंटी असेल तरच आपण एक्झामला ॲपियर करून देतो. त्यामुळं प्रेझेंटी ही खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ लेक्चर्स आता हे देखील लेक्चर झाल्यानंतर तिथल्या चॅटबॉक्समध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं पूर्ण नाव तिथं टाकायचं आहे आणि तीच तुमची प्रेझेंटी म्हणून तिथं कन्सिडर केली जाणार आहे. सो याबद्दल थोडंसं तुम्ही सिन्सिअर राहणं किंवा वेल डिसिप्लिननं आपण ते लेक्चर अटेंड करणं ही आपापली जबाबदारी आहे. कारण हा जो काही कोर्स आहे याची फी तुम्ही ऑलरेडी पेड केलेली आहे. जर तुम्ही याचे लेक्चर अटेंड केले तर तुम्हाला एक्झामला ॲपियर होता येईल आणि त्यानंतरच तुम्हाला त्याचं सर्टिफिकेशन मिळणार आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट रिगार्डिंग युअर करिअर. तर आता आपण आपल्या सिलॅबसकडे वळूया. सिलॅबसमध्ये आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं 3 पेपर आपल्याला शिकायचे आहेत. तिन्ही पेपर 100 मार्कांनाच आहेत. म्हणजे तुम्हाला एकूण 300 मार्काची परीक्षा या डिप्लोमा करिअर कोर्सेसमध्ये तिथं द्यायची आहे. मग आता यामध्ये फायनान्शियल मार्केट असू दे, इन्शुरन्स बिझनेस इंडिया असू दे किंवा म्युच्युअल फंड असू दे, हे तिन्ही जे पेपर आहेत विद्यार्थी मित्रो, हे तिन्ही पेपर हे MCQ बेस्ड राहणार आहेत. म्हणजे ही जी काही एक्झाम घेतली जाणार आहे ती तुमच्या सर्टिफिकेशन कोर्ससारखी नाही तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन राहणार आहे. 50 और 100 असे क्वेश्चन्स तिथं विचारले जाऊ शकतात आणि त्यासाठी तुम्हाला लेक्चर अटेंड करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. कारण MCQला कन्सेप्ट क्लिअर असणं हा मेन मुद्दा असतो. त्याच्याशी रिगार्डिंग नोट्स तर ते शिक्षक तिथं तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेतच, तो मुद्दा आहेच, परंतु त्याचबरोबर लेक्चर ऐकणं आणि त्यातल्या कन्सेप्ट शिकणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आता तुमच्या मनात शंका अशी आली
असेल की मॅडम आम्ही जनरल बीकॉमचे विद्यार्थी आहोत आणि आम्हाला मराठी मीडियम आहे आणि मग हे पेपर आम्हाला इंग्लिश मीडियममधून कसे देता येतील. तर एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही कॉमर्सचे स्टुडंट आहात आणि तुम्ही जर या तिन्ही पेपरमध्ये जर करिअर करू इच्छित असाल तर डेफिनेटली तुम्हाला इंग्लिश मीडियममधनंच त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही ह्या सेक्टरमध्ये जाता, फायनान्शियल मार्केट म्हणजे शेअर मार्केटमध्ये एंट्री करता करिअरसाठी किंवा इन्शुरन्समध्ये एंट्री करता और द म्युच्युअल फंडमध्ये एंट्री करता, तर तिथं डेफिनेटली इंग्लिशच वापरलं जातं. तिथं तुम्ही मराठीतनं बोललात तर काही फायदा होत नाही किंवा मराठीतलं टर्मिनॉलॉजी तिथं लक्षातही येत नाहीत काम करत असताना. सो फायदा फक्त तुम्हाला इंग्लिश मिडियमचा निश्चितच राहणार आहे. थोडंसं अवघड जाईल, परंतु त्या रिगार्डिंग ज्या काही नोट्स आहेत त्या वेळोवेळी त्या शिक्षकांकडून तुम्हाला तिथं प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. सो इंग्लिशमधूनच आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे आणि ज्या वेळेस तुम्हाला काही अडचण येईल तर त्या वेळेस त्या सब्जेक्ट टीचरशी चर्चा करणं ही देखील आपली जबाबदारी आहे. ज्यामध्ये आता फायनान्शियल मार्केट अँड सर्व्हिसेस हा विषय डॉक्टर विजय कुंभार शिकवणार आहेत. त्याचबरोबर इन्शुरन्स बिझनेस इन इंडिया तो मी शिकवणार आहे, भाग्यश्री वागडोळे माझं नाव आहे. आणि त्याचबरोबर जो तिसरा पेपर आहे म्युच्युअल फंड बिझनेस इन इंडिया, तर तो जो काही आहे तो श्रीकांत गंगावणे सर तिथं शिकवणार आहेत. सो हे जे काही शिक्षक आहेत हे वेल क्वालिफाईड आहे ते तुम्हाला माहीतच आहे. परंतु इंग्लिश मिडियमची रिगार्डिंग जेव्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येतील तर त्या शिक्षकांबरोबर तुम्ही चर्चा करणं, त्यांच्याकडून नोट्स मिळवणं, त्यांना वेळोवेळी एखादी कन्सेप्ट डिफिकल्ट वाटत असेल तर ते विचारणं ही तुमची जबाबदारी आहे. ओके, तर आता हाही झालं कोर्स स्ट्रक्चर. 300 मार्काची तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. ती एक्झाम टोटली ही MCQ बेस्ड तिथं राहणार आहे. आता आपण जरा हे जे काही सब्जेक्ट आहे त्याच्याशी थोडंसं इंट्रोडक्शन मी आज तुम्हाला करून देणार आहे की कोणते सब्जेक्ट तुम्हाला यामध्ये शिकायचे आहेत. तर यामध्ये पहिला जो सब्जेक्ट तुम्हाला शिकायचा आहे तो आहे फायनान्शियल मार्केट अँड सर्व्हिसेस. आता फायनान्शियल मार्केट म्हणजे काय हे पहिलं समजून घ्या. याच्यानंतर हा सिलेबस मी ग्रुपवर शेअर करणार आहेच, परंतु फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला समजून घ्यायचं की फायनान्शियल मार्केट आणि सर्व्हिसेस म्हणजे काय. तर एक लक्षात घ्या की शेअर मार्केट जे काही असतं, जिथं लोक कंपन्यांचे शेअर्स विकत घेत असतात, बॉन्ड्स विकत घेत असतात, डिबेंचर्स विकत घेत असतात, तर हे जे काही मनी मार्केट आहे, हे जे काही कॅपिटल मार्केट आहे, तर हे कशा संदर्भात असतं, इथं कसे व्यवहार केले जातात, शेअर परचेसिंग सेलिंगची प्रोसिजर काय आहे, त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं अकाउंट तिथं गरजेचं आहे, पूर्वी कशा पद्धतीनं केलं जायचं, पूर्वी सगळं मॅन्युअल व्हायचं, परंतु आता तुम्हाला माहिती आहे कम्प्युटर बेस्ड ट्रेडिंग सिस्टीम आली आहे. सो तुम्ही डीमॅट अकाउंट एखाद्या कंपनीचं ओपन केलं किंवा एखाद्या बँकेचं ओपन केलं तर डेफिनेटली तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस ह्या तुमच्या मोबाईलमध्ये म्हणजे तुमच्या हातामध्ये सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला अवेलेबल तिथं होऊ शकतात. तर हा मुद्दा तिथं आपल्याला शिकवायचा आहे, ज्यामध्ये मग इंट्रोडक्शन टू द फायनान्शियल मार्केट असू दे, बेसिक्स ऑफ द फायनान्शियल मार्केट असू दे, प्रायमरी अँड सेकंडरी कॅपिटल मार्केट असू दे, त्याचबरोबर फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ट्रेडिंग की कशा पद्धतीनं तिथं ट्रेडिंग केलं जातं, हे सगळे मुद्दे आपण तिथं शिकणार आहोत. हे झालं फायनान्शियल मार्केटशी रिलेटेड. याचा समहाऊ अभ्यास हा तुम्हाला SY BCOMमध्ये मनी अँड फायनान्शियल सिस्टीममध्ये सुद्धा आहे, परंतु हा जो पेपर आहे इट गिव्ज यू द डिस्क्रिप्टिव्ह नॉलेज अँड द डिटेल नॉलेज रिगार्डिंग टू द फायनान्शियल मार्केट. म्हणजे जर शेअर मार्केटमध्ये तुम्ही करिअर करू इच्छित असाल मुलांनो, तर याच्यासारखं खूप चांगला ऑप्शन कधीच कॉमर्सच्या विद्यार्थ्यापुढे नसणार आहे. कारण एक लक्षात ठेवा, शेअर मार्केटमध्ये एंट्री करणारी खूप कमी संख्या आहे, याबद्दलचा अवेअरनेस असणारी खूप कमी लोकसंख्या इथं तुम्हाला बघायला मिळते आणि त्यामुळं तुम्हाला हा पेपर शिकलेल्याचा निश्चितच फायदा होणार आहे. आणि मला एक खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करू वाटते, ती म्हणजे हे जे काही पेपर आहेत ना विद्यार्थी मित्रो, हे IIBFचे डिरेक्ट घेतलेले आहेत. IIBF इज द इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ बँकिंग अँड फायनान्स. तिथं जाऊन तिथं फी भरण्यापेक्षा ते विषय आपल्याला इथं कमी फीमध्ये अवेलेबल होतात. हे तुमचं सौभाग्य आहे. त्यामुळं हे पेपर शिकणं, या पेपरमध्ये रुची निर्माण करणं ही आपापली जबाबदारी राहील, कारण करिअरसाठी हे खूप बेस्ट ऑप्शन म्हणून आत्ता सध्याला साध्य होत आहेत. हा झाला पहिला पेपर. हा देखील 100 मार्काला तिथं विचारला जाणार आहे. याच्याशी रिगार्डिंग नोट्स ज्या काही आहेत ते शिक्षक तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करणार आहेत. त्याच्यानंतर जो दुसरा विषय आहे तो आहे इन्शुरन्स बिझनेस इन इंडिया. आता इन्शुरन्स बिझनेस इन इंडिया, इन्शुरन्सचा समहाऊ बॅकग्राऊंड तुम्हाला FYमध्ये होतंच आणि त्या रिगार्डिंग तुम्ही तिथं काय केलेलं आहे तर थोडासा लाईफ इन्शुरन्स काय आहे किंवा जनरल इन्शुरन्स काय आहे याबद्दलची माहिती तुम्ही तिथं मिळवलेली आहेच. परंतु इथं जे काही आपण शिकणार आहोत ते इन्शुरन्स बिझनेस किंवा इन्शुरन्स थ्रू द बँकिंग सेक्टर ह्याच्यावर आपण जास्त फोकस करणार आहे. कारण तुम्हाला माहीतच आहे की आता बँका हे काही ट्रॅडिशनल बँकिंग ऑपरेशन्समध्ये आता एंगेज नसतात, तर दे आर एंगेज्ड इन टू द पॅरा बँकिंग ॲक्टिव्हिटी. म्हणजे आता शेअर मार्केटिंगचं डीमॅट अकाउंटसुद्धा ह्या बँका प्रोव्हाइड करतात, म्युच्युअल फंडसुद्धा बँका प्रोव्हाइड करतात, इन्शुरन्ससुद्धा बँक थ्रू तुम्ही आजकाल घेऊ शकता. तुम्ही ऐकता दररोज हेल्थ प्लॅन जे काही आहेत ते, लाईफ इन्शुरन्स जे काही आहे ते, म्हणजे पूर्वी फक्त LIC असायचं, आता हे थ्रू बँकिंग सेक्टर
आपल्यापर्यंत पोचतंय, तर मग हे प्रोसिजर काय राहील, यामध्ये जर करिअरचे ऑप्शन्स राहिले तर काय काय आपल्याला शिकावं लागणार आहे, हे सगळं आपण ह्या पेपरमध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे. मग पहिलं तर इंट्रोडक्टरी पार्ट असतो नेहमीसारखा, की ज्यामध्ये इन्शुरन्स म्हणजे काय, त्याची हिस्ट्री काय आहे, त्याचे प्रिन्सिपल्स काय आहेत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की लाईफ इन्शुरन्स प्रॅक्टिसेस कोणते कोणते आहेत, म्हणजे लाईफ इन्शुरन्सचे वेगवेगळे प्लॅन्स, मग त्यामध्ये वोल लाईफ प्लॅन, एन्डॉमेंट प्लॅन, युलिपचे जे काही प्लॅन आहेत, मनी बॅकच्या ज्या काही पॉलिसी आहेत, या सगळ्यांचा आपण तिथं अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर मग पॉलिसी रिगार्डिंग डॉक्युमेंटेशन, कारण हा पेपर आपण तुम्हाला ॲज अ एम्प्लॉयबिलिटी मिळावी म्हणून शिकवतो आहे, आणि त्यामुळं मग पॉलिसी काढत असताना कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत, कोणत्या तिथं आपल्याला गरजेच्या डॉक्युमेंट्स आहेत, किंवा त्याचबरोबर कोणते रूल्स अँड रेग्युलेशन्स गरजेचे आहेत, हे सगळं तिथं शिकवलं जाणार आहे. त्याचबरोबर KYC नॉर्म असू दे, पॉलिसी क्लेम कसा केला जातो, म्हणजे एखाद्या बेनिफिशरीला जर तो क्लेम द्यायचा असेल तर त्याची ॲक्च्युअल प्रोसिजर काय आहे, हे सगळं इथं शिकवलं जातं. आता ह्यातला जो काही सिलेबस आहे विद्यार्थी मित्रो, हा मोस्टली IRDAच्या बुकमधून घेतलेला आहे, आणि त्यामुळं फायदा असा राहतो की याच्याशी रिगार्डिंग ज्या काही एक्झाम्स असतात, म्हणजे LIC एजंट होण्यापासून जे तुमच्या मोठ्या परीक्षा असतात, ज्यामध्ये तुम्ही डेव्हलपमेंट ऑफिसर, ADO वगैरेपर्यंत जाऊ शकता, ह्या सगळ्या LICच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्सला तुम्हाला ह्या पेपरचा निश्चित फायदा होणार आहे, कारण तो सिलेबस आपण इकडं इन्क्लूड केलेला आहे. म्हणजे इथं आपण ट्रॅडिशनल BComमध्ये जो इन्शुरन्स शिकवला जायचा त्या पद्धतीने न शिकवता, यामधले जॉब अपॉर्च्युनिटी लक्षात घेऊन, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन लक्षात घेऊन काय गरजेचं विद्यार्थ्यांना देता येईल हे आपण तिथे इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्यानंतर मग आपण जनरल इन्शुरन्सच्या बाबतीतही बघतो. आजकाल तुम्ही बघताय की जनरल इन्शुरन्समध्ये मोस्टली कंपन्या आता खूप जास्त एंटर करायला लागलेल्या आहेत. मग तुमचा व्हेकल इन्शुरन्स असू दे, हाऊस इन्शुरन्स असू दे, ते सगळं ह्यामध्ये येत आहे. आणि लास्टचा मुद्दा जो आपण यामध्ये शिकणार आहोत तो आहे करिअर इन इन्शुरन्स सेक्टर, की बाबा आता हे सगळे शिकल्यानंतर मला कोणत्या कोणत्या ऑपॉर्च्युनिटी यामध्ये राहणार आहेत हे देखील विद्यार्थ्यांना सांगणं हे खूप जास्त गरजेचं आहे. कारण दरवेळेस आपण पेपर शिकतो आणि त्याच्यानंतर त्याचा उपयोग काय, त्याची ॲप्लिकेबिलिटी काय, हेच बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना तिथं लक्षात येत नाही, आणि त्यामुळं मग आपल्याला इन्शुरन्स सेक्टर तिथं, करिअर इन इन्शुरन्स सेक्टर तिथं सांगावे लागत आहेत. तर हा झाला दुसरा पेपर. हा देखील तुम्हाला 100 मार्काला तिथं विचारला जाणार आहे, आणि याची ही एक्झाम जी काही आहे ती MCQ बेस्डच तिथं राहणार आहे. हा पेपर मी स्वतः शिकवणार आहे. याच्याशी रिगार्डिंग नोट्स असू दे, याच्याशी रिगार्डिंग कोणतीही क्वेरी असू दे, यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ मी. आणि लास्ट जो पेपर या कोर्स स्ट्रक्चरचा आहे तो आहे म्युच्युअल फंड. आता म्युच्युअल फंड हा शब्दच बऱ्याच वेळेस तुम्ही याच्यावर ऐकत असता, TV वर वगैरे तुम्ही जाहिरात बघत असता. सचिन तेंडुलकरची एक खूप प्रसिद्ध जाहिरात तुम्ही तिथं बघत असता म्युच्युअल फंडच्या बाबतीत. तर तुमच्या मनामध्ये प्रश्न येतो की नेमकं हे काय आहे म्युच्युअल फंड. म्युच्युअल म्हणजे परस्पर, आणि फंड म्हणजे जे काही पैसा. मग आता म्युच्युअल फंड म्हणजे काय, की दोज पीपल हू आर इंटरेस्टेड टू इन्व्हेस्ट देअर मनी इन टू शेअर मार्केट अँड दे आर टोटली अवेअर ऑर दे आर टोटली इग्नोर्ड अबाउट द शेअर मार्केट. मग ह्याच्यासाठी या कंपन्या एस्टॅब्लिश झालेल्या आहेत, की बऱ्याच वेळेस शेअर मार्केटमध्ये चांगले रिटर्न्स मिळतात हे लोकांना माहीत असतं, आणि मग त्या रिटर्न्सचा फायदा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पैसे गुंतवायचे आहेत, ही प्रत्येकाची इच्छा असते, परंतु नॉलेजच नसतं त्या बाबतीत, की बाबा कुठल्या कंपनीचे घेतले पाहिजेत आणि कुठल्या विकले पाहिजेत हे माहीतच नसतं. आणि मग हा इग्नोरन्स दूर करण्यासाठी ह्या वेगवेगळ्या कंपन्या तिथे येतात, आणि ह्या कंपन्या काय करतात, तर या कंपन्या तुमच्याकडनं पैसे घेतात आणि ते पैसे तुमच्यासाठी शेअर मार्केटला गुंतवतात. आता या कंपन्यांमध्ये MBA फायनान्स झालेल्यासारखी मुलं जी असतात त्यांना त्यातलं एक्सपर्ट नॉलेज असल्यामुळं ते व्यवस्थित ते पैसे गुंतवतात, आणि त्यामुळं त्यांना चांगले रिटर्न्स मिळतात, आणि मग ते रिटर्न्स ते कस्टमरला देतात. आणि हे काम केल्यामुळं, हे फंक्शन्स तुमच्यासाठी केल्यामुळं काय असेल ते कमिशन ह्या कंपन्या तुमच्याकडनं घेत असतात. हा झाला म्युच्युअल फंड. मग आता हा म्युच्युअल फंड आजकाल खूप जास्त फॉर्ममध्ये आला आहे, कारण इथं कमी रिस्क आहे ॲज कम्पेअर टू द डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. त्यामुळं आता बऱ्याचशा कंपन्या हे स्वतःचे म्युच्युअल फंड तिथं स्टार्ट करतात. बँकांचेही वेगवेगळ्या प्रकारचे स्वतःचे म्युच्युअल फंड आहे. तुम्ही IDBIचं बघू शकता, ICICIचं बघू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे स्वतःचे देखील म्युच्युअल फंड आपल्याला बाजारामध्ये विकायला मिळतात. मग आता हे म्युच्युअल फंड काय आहे, जी कन्सेप्ट मी आता तुम्हाला जस्ट इंट्रोड्यूस केली ती इथं तुम्हाला प्रॉपर शिकायची आहे. त्याच्यानंतर त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याचे डायव्हर्सिफिकेशन्स काय असतात, क्लासिफिकेशन्स काय आहेत, कारण वेगवेगळ्या प्रकारचे तिथं म्युच्युअल फंड्स तुम्हाला शिकायचे आहेत. त्यानंतर म्युच्युअल फंड प्रॅक्टिसेस कोणते कोणते असतात, की बाबा नेमकं कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केले जातात, कुठल्या प्लॅनमध्ये किती बेनिफिट्स मिळू शकतात, ह्या सगळ्याचे तिथं तुम्हाला फायदा होणार आहे शिकलेल्याचा. आणि शेवटचं त्यामध्ये आपल्याला रेग्युलेटर्स शिकायचे आहेत. रेग्युलेटर्स इन द सेन्स काय विद्यार्थी मित्रो, रेग्युलेटर्स म्हणजे नियंत्रक. लक्षात घ्या, नियंत्रक म्हणजे काय, तर प्रत्येक ऑथॉरिटी जेव्हा नेमली जाते, आता फॉर एक्झाम्पल बँकांसाठी रेग्युलेटरी ऑथॉरिटी RBI आहे, आणि रेग्युलेटर नियंत्रक असल्यामुळं ह्या बँका खूप चांगलं काम करताना दिसतात, ट्रान्सपरंट काम करताना दिसतात. त्यामुळे एक लक्षात ठेवा, कुठल्याही
संस्था असू द्या, त्याला रेग्युलेटर असणं हे खूप जास्त गरजेचं आहे फॉर द स्मूथ फंक्शन अँड ॲज वेल ॲज दे हॅव टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द कस्टमर. कारण कस्टमर तुमच्याकडं खूप विश्वासानं पैसे गुंतवत असतो, मग तुम्ही देखील त्यांना तसे रिटर्न्स दिले पाहिजेत. त्यामुळे इतर रेग्युलेटर्स नेमलेले आहेत. जसं बँकांसाठी RBI रेग्युलेटर आहे, तसंच म्युच्युअल फंडमध्ये सेबी आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आहे, की जे लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांची फसवणूक नाही झाली पाहिजे, त्यांना त्यांचे रिटर्न्स व्यवस्थित जे कंपनीनं सांगितले त्या पद्धतीनं मिळत आहेत का, त्यामध्ये कुठलंही एक्सप्लॉन्टेशन होत नाही आहे ना, ह्याचं सुपरविजन किंवा रेग्युलेशनचं काम सेबी शेअर मार्केटवर करत असते. त्याचबरोबर इन्शुरन्स बिझनेस इन इंडियामध्ये आपण जर बघितलं तर इन्शुरन्सवर IRDAची स्थापना आपण केली आहे. कारण 1991 नंतर आपण बघतोय की प्रायव्हेट कंपन्या मोस्टली एंटर झालेल्या आहेत आणि ह्या प्रायव्हेट कंपन्यांवर देखील कंट्रोलिंग असलं पाहिजे. त्यामुळं मग IRDA 1999ला आपण तिथं स्थापन केलेलं आहे, जी कंट्रोलिंगचं काम करत असते इन्शुरन्स सेक्टरवरती फक्त. आणि राहिला म्युच्युअल फंडचा प्रश्न, तर तिथे AMFIची स्थापना केलेली आहे, AMFI, की हे जे काही असोसिएशन्स आहेत, मग हे जे काही त्यांची ऑथॉरिटी आहे, ही ऑथॉरिटी मग म्युच्युअल फंड देणाऱ्या कंपन्या व्यवस्थित रिटर्न्स देत आहेत का नुसतंच कस्टमरकडनं फंडिंग घेत आहेत, त्यांना ठरल्याप्रमाणे रिटर्न्स मिळत आहेत का, त्यांचं एक्सप्लॉन्टेशन होत नाही आहे ना, ह्या सगळ्याचं सुपरविजन तिथं केलं जात आहे. तर इट इज ऑल अबाउट द डिप्लोमा कोर्स स्ट्रक्चर ऑफ अ बँकिंग अँड फायनान्स. सो मी पुन्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगते की हा जो काही कोर्स स्ट्रक्चर आपण फ्रेम केलेला आहे, हा कोर्स स्ट्रक्चर तुमच्या करिअरच्या दृष्टीनं खूप जास्त महत्त्वाचा राहणार आहे. कारण हे पेपर जे काही आहेत, हे बँक मॅनेजमेंटचे पेपर आहेत. हे तुमच्या माहितीसाठी मी सांगते की हे पेपर शिकण्यासाठी तिकडची मुलं 10,000 रुपये फी पेड करतात, म्हणून तर त्यांना एवढे चांगले करिअरचे ऑप्शन्स राहतात असं तुम्हीच म्हणता ना. मग तोच लॅक्युना आम्ही लक्षात घेऊन जे नेसेसरी पेपर आहेत ते तुमच्या जनरल BCom विद्यार्थ्यांना देखील शिकता यावेत, हा विचार डॉक्टर विजय कुंभार हे जे आपले हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत यांनी केला आणि हे पेपर आपण तिकडं ॲड केलेले आहेत. त्यामुळे निश्चितच तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटीमध्ये अलाइड कोणते कोणते पेपर शिकलेले आहेत हे जेव्हा विचारलं जाईल तेव्हा मात्र ह्या पेपरचा उल्लेख हा निश्चितच तुमच्या करिअरमध्ये फायदेशीर राहणार आहे, ज्यामध्ये फायनान्शियल मार्केट अँड सर्व्हिसेस असू दे, इन्शुरन्स बिझनेस इन इंडिया असू दे आणि म्युच्युअल फंड बिझनेस इन इंडिया असू दे. तर त्या पद्धतीनं आपण दर आठवड्यातून बुधवार गुरुवार भेटणार आहोत. 11 वाजता हे लेक्चर पोस्ट केलं जाईल. शेड्यूल लेक्चर असल्यामुळं बरोबर 11ला ते लेक्चर चालू होतं. लेक्चर झाल्यानंतर कमेंटिंग बॉक्समध्ये तुम्ही तुमचं नेम टाईप करायचं आहे, जी तुमची तिथं हजेरी दर्शवणार आहे. या पद्धतीनं आपण आपला डिप्लोमाचं लेक्चर हे स्टार्ट करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ते अटेंड करणं ही स्वतःची जबाबदारी आहे. त्याच्याशी रिगार्डिंग नोट्स ज्या काही आहेत ते वेळोवेळी तुम्हाला ग्रुपवर शेअर केल्या जातील. त्याच्याशी रिगार्डिंग टाईम टेबल आज मी दुपारी ग्रुपवर शेअर करतच आहे. ते लक्षात घेऊन आपला कोर्स जो काही आहे हा एक रेप्युटेशनल कोर्स जिल्ह्यातला मानला जातो आणि त्या पद्धतीनं आपल्याला त्याचा लाभ घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे. अदरवाईज हेच पेपर शिकायला तुम्हाला IIBF सारख्या इन्स्टिट्यूट्समध्ये भरमसाठ फी तिथं द्यावी लागते. तर हे न करता इथं आपल्याला ते अवेलेबल होत आहेत, तर त्याचा निश्चितच तुम्ही लाभ घ्यावा. धन्यवाद.